पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि थंडीच्या दिवसामध्ये असा गरमागरम आल्याचा चहा प्यायला खूप छान लागतो। एकदा नक्की बनवून पहा अशा पद्धतीने। गरमागरम आल्याचा चहा आणि त्याच्याबरोबर बिस्किट खायला खूप छान लागते। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी गरमागरम आल्याचा चहा बनवणार आहे। इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे। तर इथे मी 4 ग्लास चहा बनवणार आहे। त्यासाठी या ग्लासने 2 ग्लास पाणी ओतत आहे। इथे मी बरोबर 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे। इथे मी अर्धा इंच आलं स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढलेली आहे। आता हे आलं आहे ते मी या पाण्यामध्ये खिसून घेते। अशा पद्धतीने आलं खिसून घ्यायचं आहे किंवा मग खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने आलं खिसून टाकलेलं आहे। इथे मी बरोबर या चमच्याने 1 चमचा चहा पावडर टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चहा पावडर कमी जास्त करू शकता। आता गॅस चालू करत आहे। इथे बघू शकता चहाच्या पाण्याला चांगली उकळी येत आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि चहा पावडर आणि आलं चांगलं 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे आलंही चांगलं शिजलं जातं आणि त्याच्यामध्ये चहामध्ये त्याची टेस्ट खूप छान येते आणि चहा पावडर शिजल्यामुळे चहाला खूप छान कलर येतो। चहा मसाला पावडरचा व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओला सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी। त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा। बरोबर 3 मिनिट झालेले आहेत। आता याच्यामध्ये साखर टाकत आहे। तर या चमच्याने बरोबर 6 चमचे साखर टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता किंवा मग साखर टाकायची नसेल तरी चालेल। साखर टाकली की याला एक उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता साखर टाकल्यानंतर चहाला उकळी आलेली आहे। चहामध्ये साखर ही विरघळलेली आहे। आता बरोबर याच ग्लासने 2 ग्लास दूध टाकत आहे। इथे बरोबर 2 ग्लास दूध ओतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम फुल करून चहाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता चहाला चांगली उकळी येत आहे। आता गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आहे। 2 मिनिट चहा चांगला उकळू द्यायचा आहे, म्हणजे दूधही त्याच्यामध्ये चांगलं मिक्स होतं आणि चहाला चांगली टेस्ट येते। दूध ओतल्यानंतर 2 मिनिट चहा उकळू दिलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि चहा गाळून घेऊया। इथे आता मी आल्याचा चहा ग्लासमध्ये गाळून घेत आहे। तर इथे बघू शकता गरमागरम आल्याचा चहा आणि त्याच्याबरोबर बिस्किट खायला खूप छान लागते। तुम्हाला ही आल्याच्या चहाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।